नमस्कार. आर न्यूजच्या शुक्रवार दिनांक 19 जानेवारीच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात कौलगे इथं शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीत सुमारे 40 लाखांचं झालं नुकसान. 44 शेतकऱ्यांच्या शेतातील कित्येक एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक. नुकसान भरपाई देण्याची आणि जळीत ऊस कारखान्यांनी प्राधान्यक्रमानं नेण्याची शेतकऱ्यांची मागणी. कर्ज माहिती आणि मार्गदर्शन मेळाव्याला गडिंग्लजमध्ये मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. सुशिक्षित बेरोजगार आणि नवोद्योजकांसह महिला बचत गट सदस्यांनी दिली भेट. लीड बँक मॅनेजर गणेश गोडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे संकेत कदम आदींसह अन्य पदाधिकाऱ्यांची होती उपस्थिती. चंदगड तालुक्यातील कलिवडे फाट्यावरील अपघाताचे गूढ वाढले. चंदगड पोलिसांसमोर आहे मोठं आव्हान. पोलिसांचा निष्काळजीपणा करत असल्याचा ॲडव्होकेट संतोष मळीकर यांचा आरोप. डॉक्टर आणि परिचारिका या आरोग्य सेवेतील महत्त्वाचा कणा. सुप्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर प्रशांत कोरे यांचं प्रतिपादन. महागाव येथील संत गजानन नर्सिंगमध्ये शपथविधी सोहळा उत्साहात. भादवण इथं काढण्यात आली अक्षता कलशाची मिरवणूक. अबालवृद्धांसह साऱ्या ग्रामस्थांनी घेतला उत्साही सहभाग. क्षणचित्रांच्या माध्यमातून पाहूयात या भक्तिमय सोहळ्याची एक झलक. व्याकरणाचा अभ्यास हा भाषेचा पाया आहे. फय्याज तहसीलदार, व्याकरणाशिवाय कोणतीच भाषा परिपूर्ण होत नाही. चंदगड तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात हिंदी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचं उद्घाटन संपन्न.